नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आता पालखीची लगबग सुरू झालेली आहे आणि माऊलीचा रथ कोणते बैल ओढणार आणि त्या बैलांचा मालक कोण याची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. आज रानवडे परिवाराच्या वतीनं बैल देण्यात आले आणि ते माऊलीचा रथ खेचणार आहेत. तो सन्मान यावेळेला त्या बैलांना आणि रानवडे कुटुंबांना मिळाला आहे. तेव्हा आपण वडगाव चौकात घेतलेली ही दृश्य पाहूया. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. दगडूशेठ हलवाई गणपती करता एका भक्तानं नाव न सांगण्याच्या अटीवरती इलेक्ट्रिक व्हेकल दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये गर्भिणी, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांना त्या ठिकाणी आतमध्ये दर्शन करायला जर ते लांब कुठं पार्किंगमध्ये उतरले असतील तर तिथून घेऊन जाता येतं. तेव्हा आपण या लोकार्पण सोहळ्याला जाऊया. ए बाजू सरक नाही. नमस्कार प्रेक्षको, डॉक्टर दिनाच्या निमित्तानं डॉक्टर उमेश नागरे यांनी संधिवात, गुडघ्याचे विकार, ऑर्थोपेडिक्स या विषयावरती सरस्वती कराड रुग्णालयात एक नुकताच कार्यक्रम घेतला. त्या विभागाचे ते प्रमुखही आहेत. अतिशय निष्णात असे हे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर सामान्य नागरिकांकरता सरस्वती कराड रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला सहज उपलब्ध झाले. जाणून घेऊयात त्यांनी नेमकं काय सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर उमेश नागरे. मी कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून सरस्वती कराड हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. आज नॅशनल डॉक्टर्स डे निमित्ताने नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटल यांनी एक खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचे असतील तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, या संदर्भात मी आज सगळ्यांना मार्गदर्शन देणार आहे.
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये आता पक्षफुटीच्या फार मोठ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि यापुढेही होत राहणार, कारण तो राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे. पण मतदाराला गृहीत का धरता? ज्या मतदारांनी तुम्हाला निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचा उमेदवार आम्हाला नको होता त्याला आम्ही मतदान केलं आणि ज्या पक्षाचा आम्हाला उमेदवार पाहिजे होता त्याला मतदान केलं आणि याच्यामध्ये चक्क तुम्ही पक्ष बदल केलात, सामान्य मतदारांची फसवणूक नव्हे का? याकरता देशामध्ये निवडणूक आयोगाकरता आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक तीव्र भावना यायला हवी, ती आली नाही. मग या देशातली लोकशाही जिवंत राहण्याकरता अशा प्रकारे पक्षांतर करण्यापूर्वी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक करून त्यांनी निवडून जावं ना. ही या कायद्यातली त्रुटी राजकीय लोकांनी स्वतःच्या फायद्याकरता कधीच बुजवायचा प्रयत्न केला नाही आणि यापुढे करणार नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.